कसं असतं ना, आपण जेव्हा एखाद्याच्या शेजारी उभं राहतो तर त्याच्या शरीराच्या वासानी सुगंध असो, दुर्गंध असो किंवा एखाद्याशी आपण बोलतो तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीच्या तोंडातनं जर का वास येत असेल किंवा अ, अ, एवढं कम्फर्टेबल आपल्याला त्याच्यासमोर बोलताना वाटत नसेल, तर मी एक असं तुम्हाला सांगेल की त्याला तुम्ही एक असं उपाय सांगा किंवा तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमच्याबरोबर असं घडतंय की तुमच्या शरीराचा दुर्गंध येतोय, तुमच्या तोंडातून वास येतोय, तर हे लक्षणं असतात खरं तर कुठल्या तरी प्रकारचे दोषचे. कारण तुम्ही कितीही जरी अध्यात्म केलं, कितीही जरी स्वच्छता केली, तरी काही दोष असतात जे तुम्हाला ह्या त्रासातनं मुक्त करून देत नाही. पितृदोष असू शकतात, दरिद्रताचे दोष असू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कोणत्याही शिवमंदिरात 5 सोमवार जायचं आहे. 5 सोमवार शिवमंदिरात जायचं आहे. हळदीच्या पाण्याने महादेवांचा अभिषेक करायचा आहे आणि ते जे पाणी आहे, अभिषेक केलेलं पाणी तुम्हाला परत लोट्यामध्ये परत आणायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आल्यावर परत अंघोळ करायची. म्हणजे अंघोळ करून जायचं आणि आल्यावर त्या हळदीच्या पाण्याने तुम्हाला परत अंघोळ करायची आहे.